आता मुलं वाया जाणार नाहीत फर्स्टली. एआयच्या काळात गेमिंगमध्ये करिअर होऊ शकतं का? त्यातून भरपूर किंवा मनासारखा पैसा मिळू शकतो का? प्रायोरिटीज मुळात गेम नाही आहे, विच इज ओके, विच इज कम्प्लिटली ऑल राईट. पण मग तुझं करिअर त्यात होईल असं नाही. म्हणजे मध्ये एनव्हिडियाचा जो सीईओ आहे त्यांनी हे सांगितलं होतं की एक 20 वर्ष आधी तो स्वतःहून सांगायचा की लर्न प्रोग्रामिंग, लर्न सी वगैरे वगैरे फॉर जीपीयू कम्प्युटिंग वगैरे वगैरे. आता तोच म्हणतो डू नॉट लर्न प्रोग्रामिंग. मी आता असं होऊ शकतं की मी एक प्रॉम्प्ट दिला यायला, मला इमेज जनरेट होऊन आलेली आहे, पण दिस इज नॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. मी परत प्रॉम्प्ट दिला, आता एआय चुकायला लागलं. अच्छा, म्हणजे आता गेम हा टाइमपास राहिलेला नाही तर टाइमपास त्याच्याकडे डेफिनेटली आहे. आणि मुळात तुमचा ब्रेन इतका काय म्हणशील त्याला, इतका त्यामध्ये गुंतवून राहतो ना की तुम्ही बाकी विचारच काही करत नाही. त्यामुळे गेम खेळायचं आयडियल वय हे मला तरी वाटतं की, मी तुला जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक जुना क्रिकेट गेम होता. ओके, त्या क्रिकेट गेममध्ये बरोबर 1 तास झाला मॅचमध्ये की पाऊस पडायला लागायचा. आणि पाऊस पडला की मॅच बंद व्हायची. बरं. आणि त्यांचं इंटेन्शन काय होतं की तुम्हाला तुमचा टाइम हा रिस्ट्रिक्ट करता आलाच पाहिजे. तर गेम खेळण्याचं असं पर्टिक्युलर वय कुठलं गेममध्ये आहे का? गेमचं काय होतं ना, गेमचं एक ॲडिक्शन लागतं आणि बरेचदा ज्या गोष्टी मला खऱ्या जगात नाही करता येऊ शकत त्या मला गेममध्ये करता येतात. राईट. सो फर्स्टली मी म्हणेन की भरपूर गेम्स खेळायला लाग. ठीक आहे, दॅट्स द व्हेरी फर्स्ट स्टार्टिंग पॉईंट. कुठलेही गेम खेळ. नमस्कार, ऑड इव्हन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज एक असा मुद्दा मी उचललेला आहे. खरं तर हा जो विषय आहे तो पालकांच्या नावडतीचा आहे आणि मुलांच्या फार आवडीचा आहे. तर आज आपण बोलणार आहोत गेमिंग बद्दल. आता गेमिंग बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात आधी माझ्या डोळ्यासमोर हे चित्र येतं की मी असे बरेच पालक बघितलेत ज्यांनी अशी तक्रार केलेली आहे की आमची मुलं इतके गेम खेळतात, त्यानंतर ते इतके अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि आमच्या मुलांचा स्वभाव या गेममुळे बदललाय. म्हणजे या गेममुळे आमची मुलं बिघडतायत वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतील. आणि त्यातले 3-4 गेम मला आठवतात. फ्री फायर असेल, पबजी असेल, पोकेमॉननं तर मुलांचे जीव घेतलेले होते. म्हणजे मुलं रस्त्यावरती जाऊन ते पोकेमॉन शोधायचे, त्यात बऱ्याच जणांचे जीव गेले. हे गेमिंग बद्दल आपण निगेटिव्ह आत्ता बोललेलो आहोत, पण जर मी तुम्हाला असं म्हणाले की गेमिंगमध्ये करिअर करता येऊ शकतं, गेमिंगमधून पैसे कमवता येऊ शकतात, कसे? हे शक्य आहे का? गेमिंगमध्ये करिअर होऊ शकतं का? आणि एआयच्या काळात गेमिंगमध्ये करिअर करणं इतकं महत्वाचं आहे का? आणि जे करिअर आपण करणार आहोत गेमिंगमध्ये ते दीर्घकाळापर्यंत लॉंग लास्टिंग टिकून राहील का? तर ह्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सिनियर गेमिंग डिझायनर ध्रुव मोडक सर. सर, ऑड इव्हन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर आता तुम्ही तिसऱ्यांदा आलेला आहात आमच्याकडे. येस, परत भेटतोय आपण. परत भेटत राहणारच आहोत. पण आज तुम्ही आलेला आहात, तुम्ही तुमचा वेळ दिला, त्यामुळं थँक्यू सो मच. आणि सर, माझा पहिलाच प्रश्न असा होता की मी बरेच पालक असे बघितलेत जे म्हणतात की गेमिंगमुळे मुलं बिघडलेलीच आहेत. तर हा जो काही शिक्कामोर्तब झालाय, तर हे समज आहे, गैरसमज आहे, काय म्हणजे? म्हणजे आय कॅन रिलेट टू दिस. कारण मी लहान असताना माझाही बाबा मला हेच म्हणायचे की तू अरे बिघडत चाललास, म्हणजे रोज गेम खेळताना बघतो आम्ही तुला. पण आता थोडासा माइंडसेट लोकांचा चेंज होतो आहे आणि त्याला कारणं पण आहेत. कारण की आता गेमिंग हे फक्त गेमिंग पुरतं राहिलेलं नाहीये. गेमिंग मधनं आता गोष्टी शिकायलाही खूप मिळतात. तुम्ही जर का बघितलं असेल तर लहान मुलांचे जे एज्युकेशनल गेम्स असतात, किंडर गार्डन मधल्या मुलांकरता, त्यातनं तुम्हाला मॅथ्स शिकता येतं, सायन्स शिकता येतं, केमिस्ट्री शिकता येतं. तर ह्यातनं बेसिकली होतं काय की तो गेम हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून राहत नाही. त्यामुळे आता मुलं बिघडायचे चान्सेस कमी झालेले, जे आधी खूप होते. कारण पहिले गेम खूप बेसिक होते. शूटिंग करा, कार रेसिंग करा, किंवा काय काय ते जाऊन बॉम्ब लावा आणि उडवा, एवढेच गेम होते. आता तसं नाही राहिलेलं. आता गेममध्ये खूप व्हेरिएशन्स आलेले आहेत. आणि आताचे गेम जे आहेत ना ते टिपिकल लोकांना टार्गेट केले जातात. म्हणजे टार्गेट ऑडियन्स आता आलेला आहे. पहिल्यासारखं नव्हतं की हा गेम दिलाय कोणी खेळू शकतं, असं नव्हतं. म्हणल्यावर तिथनं व्हायलन्स मेंटॅलिटी थोडीशी लोकांची यायची की अरे मी लहान पण मी हा गेम खेळतो, माइट नॉट बी फॉर मी बट आय एम स्टील प्लेइंग इट. राईट. आता तसं नाहीये. त्यामुळे आता मुलं वाया जाणार नाहीत फर्स्टली. आणि सेकंडली आता आईवडिलांचे पण थोडेसे मेंटॅलिटी वाईज थोडेसे थॉट्स बदललेले आहेत. बिकॉज नाव दे कॅन सी दॅट गेमिंग मधनं करिअर सुद्धा लोकांची होत आहे. सो इट इज नॉट जस्ट की अरे यार गेम खेळतोय म्हणणार काय वाया जाणार किंवा काय ड्रॉप आउट होणार नाही. मे बी तो गेम खेळतोय, त्यातनं तो गोष्टी शिकतोय जे त्याला इव्हेंच्युअली करिअरमध्ये हेल्प करतील पुढे जाऊन, असं होतंय. अच्छा, म्हणजे आता गेम हा टाइमपास राहिलेला नाहीये तर त्याच्याकडे डेफिनेटली आहे. पण टाइमपास मधनं शिकता येणार काय? मग आता ते मुलांच्या हातात आहे की त्याचा कसा वापर करायचा. हा, म्हणजे सी, आता तू विचार केलास ना तर टर्मिनल पिक्चर आला होता मेनी इयर्स बॅक, अर्नॉल्डचा, सुपर व्हायलंट मूवी. ओके,
त्यातनंही लोकांना उचलता आलंच असतं, हो. राईट. पण इट इज अप टू द एंड युजर की तुम्ही त्या गोष्टीकडे काय दृष्टिकोनातनं बघताय. ज्याला व्हायलन्सच करायचा तो गेम नाही खेळणार आहे, तो जाऊन बाहेर व्हायलन्स करेल. पण ज्याला मजा करायची आहे, टाइमपास करायचा आहे आणि ही अंडरस्टँड द डिफरन्स की अरे हे गेम पुरतच आहे, जसं एखादं हे सिनेमा पुरतच आहे, मी बाहेर जाऊन शक्तिमान नाही होऊ शकत तसं आहे ते. ओके. पण मी अशी काही मुलं बघितलेली आहेत जी मुलं आधी कदाचित गेम खेळायला शिकतात मग चालायला शिकतात का काय हो, असा हो. प्रश्न पडेल. I know. कारण इतक्या कमी वयात मुलं इतका भारी गेम खेळतात, म्हणजे त्या पूर्ण त्या गेम मध्ये ते इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. मागणं आई बाबा ओरडत असतात. हे सगळं सीन आपल्याला प्रत्येक घरात बघायला मिळतो. नक्कीच. तर गेम खेळण्याचं असं पर्टिक्युलर वय कुठलं गेम मध्ये आहे का की जे पाळलं गेलं पाहिजे, किंवा ह्या वयापासूनच मुलांना गेम दिले पाहिजेत आणि गेम खेळायला सुरुवात झाली पाहिजे, असं काही? आता काय झालं की आता डिजिटल मीडिया आला तर आपल्याकडे फोन असतात, राईट. त्यामुळे मुलं खूप पटकन एक्सपोज होतात कुठल्याही स्क्रीनला मुळात. ओके, म्हणजे स्क्रीन टाइम मुळात मुलांना आजकाल लहानपणापासून मिळतो, जो आपल्या लहानपणी असं नव्हतं. त्यामुळे होतं काय की देयर इज ऑलवेज अ चान्स की अरे कॅन्डी क्रश लहान मुलगाच खेळत बसलाय, राईट. पण मला असं वाटतं की कुठल्याही मुलाला जोपर्यंत एक बेसिक अंडरस्टँडिंग येत नाही की काय गोष्टी आणि किती वेळ केला पाहिजे, तोपर्यंत त्याला नाही देऊ कुठलाही गेम खेळायला किंवा कुठलाच फॉर्म ऑफ मीडिया फॉर दॅट मॅटर. म्हणजे मी जर का ठरवलं की माझ्या मुलाला मी टीव्ही फक्त 10 मिनिटं राहू देणार आहे रोज, लहान आहे कारण, तर तो 10 मिनिटाच राहायला पाहिजे, टाइम बॉक्सच पाहिजे. असं जर का व्हायचं असेल ना की अरे तो मुलगा काय अर्धा एक तास मोबाईलमध्ये गेमच खेळत बसला, तर इट इज रॉंग. कारण त्यांना ती अजून अक्कल नाहीये की किती वेळ मी ही गोष्ट केली पाहिजे. कारण त्यातनं दोन गोष्टी होतात, एक तर मुळात डोळ्यांना त्रास होतो आणि मुळात तुमचा ब्रेन इतका काय म्हणशील त्याला, इतका त्यामध्ये गुंतवून राहतो ना की तुम्ही बाकी विचारच काही करत नाही. त्यामुळे गेम खेळायचं आयडियल वय हे मला तरी वाटतं की 9 ते 10 वर्ष पाहिजे. तोपर्यंत गेम कोणी खेळले नाही पाहिजेत आयडियली. पण असं होऊ शकत नाही. कारण म्हणजे मी तुला लहानपणाचं सांगतो ना की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे बाबा मला सांगायचे की ध्रुव तू हा एक क्लिक करून तू बाजूला व्हायचंस माऊसवरती, मी तुला गेम खेळू देणार नाहीये. पण त्यातनंच क्युरिओसिटी यायला लागते मुलांना की अरे मला हे रिस्ट्रिक्शन का आहे, काहीतरी कारण असेल, राईट. सो आय विल वेट फॉर दॅट टाइम पिरियड. आणि मला जेव्हा आई बाबा म्हणतील की आता तू हा गेम खेळ, तेव्हा मला एक्झॅक्टली कळेल की मला रिस्ट्रिक्शन तेव्हा का होतं दिलेलं. असा माइंडसेट डेव्हलप होतो आपला. सी तसं आहे ना की कुठली गोष्ट पटकन अवेलेबल करून दिली की त्याची किंमत राहते. बरोबर. सो तसंच गेमिंगमध्ये आहे थोडंसं. त्यामुळे 8 ते 10 वर्षांपर्यंत आय थिंक गेम चालू करू शकता तुम्ही खेळायला, तोपर्यंत नाही करू. ओके, म्हणजे काहीतरी टाइम लिमिट असली. पण हे जे गेम्स असतात ना, पबजी, फ्री फायर वगैरे, तर ह्याच्यासाठी काही टाइम लिमिट लावू शकतो का की ह्या एवढ्या वेळेत हा बंदच होईल वगैरे, असं काही असतं का? म्हणजे देयर आर टू साइड टू दॅट थिंग्स. एक तर फर्स्टली आपण स्वतःला सांगायचं की हे बघ 1 तासात मी गेम बंद करणार आहे, तर इम्पॉसिबल आहे होणं, राईट. दुसरी गोष्ट डेव्हलपर्सना करता येऊ शकते की तुम्ही इन गेम टायमर लावता. म्हणजे तुला जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक जुना क्रिकेट गेम होता. ओके, त्या क्रिकेट गेम मध्ये बरोबर 1 तास झाला मॅच मध्ये की पाऊस पडायला लागायचा आणि पाऊस पडला की मॅच बंद व्हायची. आणि त्यांचं इंटेन्शन काय होतं की तुम्हाला तुमचा टाइम हा रिस्ट्रिक्ट करता आलाच पाहिजे. सो 1 तास झाला की पाऊस पडायला लागला की मी आपोआप काय म्हणतो की ठीक आहे आता कम्प्युटर बंद करतो किंवा काय आता गेम बंद करतो, कारण आता खेळता तर काहीच येणार नाहीये. हे असे तुम्ही करता येऊ शकतो पबजी मध्ये किंवा अशा ऍडिक्टिव्ह गेम्समध्ये की जिकडे एक कूलडाऊन टायमर ठेवायचा की जिकडे युजर कंपल्सरी तिथनं हल्लाच पाहिजे जागेवर, आणि देन ही शुड कम बॅक आफ्टर 1 hour 30 minutes वॉट एव्हर दॅट ब्रेक टाइम. असं करता येऊ शकतो. ओके सर, आता एक महत्वाचा मुद्दा आहे की करिअर करायचं असतं. म्हणजे मी अशी बरीच मुलं बघितली आहेत ती असं घरात बसल्या बसल्याही म्हणतात की नाही आता फ्री फायर पबजी खेळून आता माझं झालेलं आहे, आता मी गेमिंग मध्येच करिअर करणार आहे. तर गेमिंग मध्ये करिअर करणं किंवा असे कुठले कुठले गेम आहेत ज्याच्यामध्ये करिअर करता येऊ शकतं आणि केलंच पाहिजे? ऑनेस्टली अगं गेम इंडस्ट्री बऱ्यापैकी मोठी इंडस्ट्री आहे आणि असा टिपिकल आपण गेम नाही विचार करू शकत की ह्यातनं माझी करिअर होईल. माझं असं सजेशन राहील की तुम्ही गेम्स प्रकारचे सगळा खेळा. कार रेसिंग खेळा, सिम्युलेशन गेम्स खेळा, फर्स्ट पर्सन शूटर खेळा, सगळे गेम्स खेळा. आणि त्यातनं तुम्हाला एक अंदाज येईल की आपली मुळात करिअर होऊ शकते का, किंवा मला कितपत लायकिंग आहे गेम डेव्हलपमेंटमध्ये. सी देयर इज अ डिफरन्स की गेम खेळायला मला खूप मजा येते, तासन तास गेम खेळू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा गेम बनवायची वेळ येते तेव्हा इट्स अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. तिथे असं होऊ शकतं की अरे मला जे विचार केला होता मी की गेम मध्ये मजा येते, टाइमपास होतो, तसं आता वाटत नाही मला, कारण आता मी गेम बनवतोय, राईट. त्यामुळे असा स्पेसिफिक गेम कुठलाच नाही की ज्यातनं करिअर होऊ शकतं. सगळ्या गेम मधनं नक्की करिअर होऊ शकतं
असं आहे बरं. थोडंसं. म्हणजे आता जी मुलं अगदी घरात बसल्या बसल्या म्हणतात, आत्ताच मी तुम्हाला म्हणाले की गेम खेळायचंय, मग हे त्यांच्या ब्रेनमध्ये कसं येतं की झालं, म्हणजे ते कुठल्या बेसिसवरती ठरवतात की आता मी हे गेम खेळतोय म्हणजे आता ह्यात मी करिअर करूच शकतो? गेमचं काय होतं ना, गेमचं एक ॲडिक्शन लागतं आणि बरेचदा ज्या गोष्टी मला खऱ्या जगात नाही करता येऊ शकत, त्या मला गेममध्ये करता येतात, राईट? तिथे मला एक फ्रीडम ऑफ चॉईस असतो गेम खेळताना, की मला ते डोक्यात एक माइंडसेट तयार होतो, की अरे मी फिफा गेम खेळतोय ना, मला फिफा गेम आवडलेला, मी फिफामध्येच करिअर करायचे, मला फिफा गेमच बनवायचे आहेत मला, असं असं होऊ शकतं. पण ऑनेस्टली कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये आपण एकदा त्या जॉब रोलमध्ये गेलो, ओके, की आपण जे एक्सपेक्टेड असतं आपल्याला तसं होत नाही. म्हणजे आता मी जर का ठरवलंय की मी प्रोग्रामर आहे, ओके, मला कंपल्सरी फिफा मधल्या बॉलचंच कोडिंग करायचं, की बॉल किती वेलॉसिटीने फिरेल, किती वेलॉसिटीने स्पिन होईल वगैरे वगैरे. पण टीम मध्ये गेल्यावरती असं नाही होऊ शकत. तुला काही टास्क देतो, तुला सांगू शकतात की फॉरगेट द बॉल, बरोबर. प्लेअरच्या स्पीडकडे तुला फक्त फोकस करायचा. सो बेसिकली सांगायचं काय तर मुलांनी ओपन माइंडसेट ठेवला पाहिजे. असं कॉन्क्रीट ठेवू नका की अरे हा गेम खेळलोय मला करिअर करायचं नाही, मला करिअर करायचंय पण मला गेम्स मध्ये करिअर करायचं, असा माइंडसेट ठेवा रादर दॅन पर्टिक्युलर गेम खेळल्यावरती. आता तुम्ही स्वतः गेम डिझाईन करता, हो. बरोबर? तर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी केलेली होती? म्हणजे तुम्हाला कुठल्या पॉइंटला असं तुम्हाला वाटलं की आता मला ह्या गेमिंगमध्ये करिअर करायचंय, आणि असं काहीतरी पिक पॉइंट असतो ना की हे नुसतं म्हणणं आणि करणं यात फरक आहे? ट्रू. सो माझं कसं झालं होतं की मी मगाशी सांगितलंच की आमच्याकडे, मी लहान असताना माझ्या बाबांकडे पेंटियम 1 पीसी होता. इंटेल पेंटियम 1 असं तेव्हा पहिला कम्प्युटर साधारण आलेला होता आणि तो आमच्या घरात बाबांनी आणलेला होता. आणि त्यावरती बेसिक फ्रीसेल, माइंड स्वीपर असे अगदी बेसिक टायटू बायटू गेम होते. आता तेव्हा मी इतका लहान होतो की मला बाबा गेम खेळूच द्यायचा नाही, आणि अर्थात तसंच केलं पाहिजे. पण मी जे मगाशी म्हणालो ना की मला फक्त एक क्लिक करणं फक्त अलाउड होतं दिवसभरात माऊसवरती, आणि तू बाजूला हो, तुझं आत्ता वय नाही. त्यातनं असं झालं की मला जो काय क्लिक करायला मिळतो ना त्यात मला जाम मजा येते फॉर सम रिझन. ओके, सो देर इज समथिंग दॅट इज गोइंग ऑन द बॅक एंड ऑफ दिस गेम दॅट इज गिव्हिंग मी दॅट फन फॅक्टर ऑन जस्ट वन क्लिक, फॉरगेट अबाउट प्लेइंग दॅट गेम फॉर आवर्स, असं झालं होतं. सो थोडंसं डोक्यात लहानपणी होतं की आपल्याला गेम्स बनवायला आवडेल, कारण तेव्हा इंडियात काहीच नव्हतं ऑनेस्टली ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. आणि जसं माझं ग्रॅज्युएशन वगैरे व्हायला आलं तेव्हा मी ठरवलं की आपल्याला गेम्स इंडस्ट्रीत शिरायचं आहे म्हणणार आपल्याला प्रोग्रामिंग पण शिकलं पाहिजे, डिझायनिंग पण शिकलं पाहिजे, आणि मुळात ऑडियन्सना गेम का आवडतो. प्रत्येकाचा फन फॅक्टर वेगळा असतो. ओके, एखाद्या व्यक्तीला हॉरर पिक्चर बघण्यात फन वाटतं, मजा येते, एखाद्या व्यक्ती फाटते. ओके, तसं गेमचं आहे. त्यामुळे ते पण एक शिकायचं होतं की अरे प्रत्येक माणूस हा गेमकडे त्याच पर्स्पेक्टिव्हने नाही बघत, डिफरंट व्ह्यू पॉईंट्स असू शकतात. सो आपण हे सगळं शिकूयात, पण हे सगळं शिकायला आपल्याला काहीतरी कोर्स करायला पाहिजे. ओके, सो तेव्हा फॉर्च्युनेटली पुण्यातच ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आलेले होते इन गेम डिझाईन आणि डेव्हलपमेंट, ज्यातनं आपल्याला दोन्ही शिकायला मिळतं, प्रोग्रामिंग पण शिकायला मिळतं, डिझायनिंग पण शिकायला मिळतं. मग असं झालं की अरे आणायचे कोर्स आलेला आहे तर मग वाय नॉट गो फॉर इट. असं मुळात मी ग्रॅज्युएशनमध्ये एंट्री घेतली त्या, आणि देन आय ग्रॅज्युएटेड, आणि मग नंतर मी 1-2 ठिकाणी छोट्या इंटर्नशिप्स वगैरे केल्या होत्या, आणि देन आय लँडेड गुड जॉब इन गेम्स इंडस्ट्री. अशी मुळात सुरुवात झाली. ओके, तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला जे करायचं होतं ते साध्य झालेलं आहे तुमचं. पण आता मला शून्यापासून सुरुवात करायची, करेक्ट. म्हणजे आता मला गेमिंगमध्ये करिअर करायचंय. ओके. तर आपल्याकडं भारतात आता जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे गेममध्ये असेल आपण बघतोय, तर मला आता मी ठरवलंय की मला शून्यातून सुरुवात करायची आहे. पण मला काही मुलांना असं असतं की त्यांना Correct. फक्त गेम खेळून माहिती असतं. करेक्ट करेक्ट. पण आता मला माहित नाहीये की मला गेमर तर बनायचंय, म्हणजे गेमिंगमध्ये करिअर करायचंय. आता मी माझी सुरुवात कशी करू, कसं करिअर डेव्हलप होत जाईल माझं, त्यासाठी Correct. काय काय स्टेप्स असतील. ओके, सो फर्स्टली मी म्हणेन की भरपूर गेम्स खेळायला लाग. ठीक आहे, दॅट्स द व्हेरी फर्स्ट स्टार्टिंग पॉइंट. कुठलेही गेम खेळ, पत्त्याचा गेम खेळ, स्नूकर खेळ, काय फिफा खेळ, काउंटर स्ट्राईक खेळ, कॉल ऑफ ड्युटी खेळ, वाटेल ते गेम्स खेळ. सेकंडली ट्राय टू अंडरस्टँड की मला गेम खेळताना मी काय माइंडसेटनी गेम खेळतोय. काही लोक असतात की ज्यांना गेम संपायची घाई असते. 4 तासात गेम संपवला ब्रो, संपलाय, बोर आहे गेम, 4 तासात संपवला मी. काही असं असतात की अरे मी 4 दिवस तो एकच गेम मधला एकच मॅप खेळतोय. इथे काय होतं ना की एखादी व्यक्ती जेव्हा एखादा गेम एक्सप्लोर करते तेव्हा तिकडे वेळ जातो. सो तिकडे डिझायनर माइंडसेट थोडासा दिसून येतो आपल्याला लोकांमधला.
सो तुला जर का असं होत असेल की अरे मी गेम पटकन संपवते आणि मी नंतर गेम करून उठते, तर आय विल सजेस्ट की तू गेम टेस्टिंगमध्ये जा, की जिकडे सॉफ्टवेअर बेसिकली तुला टेस्टिंग करायचं असतं. ओके, आणि तुला त्यातनं बग्स आयडेंटिफाय करायचे असतात की अरे काय कॅरेक्टर हलतच नाहीये, एनिमीज काय दिसत नाहीयेत गेममध्ये, हे टेस्टिंग झालं. जेव्हा तू असं म्हणतेस की अरे मला गेम खेळायला मजा येते आणि मी गेम खेळते, म्हणजे मी काय करते, मी फिरतेय गेममध्ये. आय एम नॉट इवन गोईंग बिहाइंड द ऍक्च्युअल गोल ऑर दॅट ऑब्जेक्टिव्ह. आय एम जस्ट रोमिंग अराउंड. यू आर अ डिझायनर. बिकॉज यू आर अप्रिशिएटिंग ज्या गोष्टी इंटेंडेड नाही आहेत तुला अप्रिशिएट करायला, बट यू आर स्टील वेस्टिंग युअर टाइम देअर. त्यामुळे अशी सुरुवात कर आणि देन यू कॅन अंडरस्टँड की ओके मला हे सगळं मी केलेलं आहे, आता मला गेम मधले ग्राफिक जास्त आवडलेत, गेम प्ले जास्त आवडला आहे का, गेमची स्टोरी मला आवडली आहे. सो बेसिकली तुला एक आयडिया येईल की आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. कारण सी जॉब रोल तसेच डिफाईन केले गेलेले आहेत. गेम प्रोग्रामर हा एक जॉब रोल आहे, गेम आर्टिस्ट हा एक जॉब रोल आहे, की देन यू फिगर आउट की ओके आता मला कोर्स करायला लागणार आहे फॉर दॅट. नाही, पण हे जे प्रोग्रामर असतात, डिझायनर असतात, किंवा हे जे जॉब जरा मला तुम्ही नीट सांगू शकता? सो प्रोग्रामर जो असतो ओके, तो बेसिकली कोडिंग करतो. C#, जावा, पायथन यात तो प्रोग्रामिंग करतो. ओके, स्ट्रेट अवे. डिझायनर जो असतो तो ऍक्च्युली गेम काय असणार आहे राईट फ्रॉम द कॉन्सेप्ट. मग आता आपण एक्झाम्पल घेऊयात, कुठला आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, अगदी इझिएस्ट गेम मारिओ, सगळ्यांना माहिती आहे राईट. मारिओ गेम मध्ये काय आहे की मशरूम घ्यायचे असतात, एनिमीज वरती उड्या मारायच्या असतात. आता हा जो लूप आहे हा गेम डिझायनर ठरवतो. आणि इफ यू हॅव सीन की कुठल्याही गेम मध्ये आपण तीच ऍक्शन परत परत करत राहतो, शूट, जम्प आणि काय वॉक, हा लूप आहे. हा लूप डिसाइड करतो गेम डिझायनर. आणि यू प्ले अराउंड दॅट सेम थिंग अगेन अँड अगेन अँड अगेन. ओके. तिसरं असतं गेम आर्टिस्ट, की जो लुक अँड फील डिफाईन करतो गेमचं. की आता मारिओ गेम बघितला असेल तर मारिओ गेम इज बेसिकली मेड फॉर एव्हरीवन. टार्गेट ऑडियन्स असं स्पेसिफिक नाही आहे. अगदी लहान बाळांपासून ते एखादा मोठा व्यक्ती सगळे खेळू शकतात. सो द टोन इज व्हेरी इझी. कलर्स खूप ब्राईट वापरलेले नाहीत, खूप डार्क पण नाही आहेत, मिडल टोन आहे गेममध्ये. कॉमिक स्टाईल आहे गेममध्ये त्या थोडीशी. कुठलेही जर का तो शेप्स बघितले असतील तर सगळ्यांना कर्व्स आहेत, शार्प शेप्स नाही आहेत गेममध्ये. दॅट्स द जॉब ऑफ द गेम आर्ट, की मला गेमचा मूड ठरवता येतो बेसिकली. हा जॉब रोल असतो. आणि आता ह्याच्यामध्ये अजून खूप जॉब रोल्स आहेत की जिकडे 3D आर्टिस्ट येतात, की जिकडे आपण ऍक्च्युअली 3D ॲसेट्स तयार करतो गेममध्ये, असे आहेत. त्यानंतर गेम नॅरेटिव्ह असतात, मगाशी मी सांगत होतो की मुळात स्टोरी काय गेमची. मारिओमध्ये काय स्टोरी आहे की त्या मारिओला त्या राणीला वाचवायचं, सिम्पल स्टोरी आहे. नाव व्हॉट प्लेज इन बिटवीन इज द गेम. आता ही स्टोरी खरं म्हणजे फार अशी काही बापरे काय स्टोरी आहे, क्रिस्टोफर नोलन स्टोरी आहे, नाही, फार बेसिक स्टोरी. पण दॅट गेम प्ले इज फन, सो ती स्टोरी इंटरेस्टिंग वाटते. बरोबर. सो नॅरेटिव्ह डिझायनर पण एक जॉब रोल असतो, जिकडे तुम्ही बेसिकली अख्खं नॅरेटिव्ह डिसाईड करता गेमचं काय असेल फ्रॉम स्टार्ट टू एंड. म्हणजे भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. प्रचंड प्रचंड. आणि अजून एक गेम बद्दल मी ऐकतीये, माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की GTA 6. हे मी बरोबर नाव घेतलीये ना, GTA 6. GTA 6 हे येणार आहे जे अजून येतंय कित्येक वर्षापासून. म्हणजे मुलं जेवढी गर्लफ्रेंडची वाट बघत नसतील तेवढी तर GTA 6 ची वाट बघतायत. मुद्दा असा आहे की GTA 6 जे आहे ते नोव्हेंबरमध्ये आता रिलीज होत आहे. तर मग GTA 6 यायला इतका वेळ का लागतोय आणि भारतात ह्या GTA 6 ची इतकी क्रेज काय? अगं GTA ची मुळात खूप बॅक हिस्ट्री आहे. एकतर त्यांचे गेम रॉकस्टार जी पेरेंट कंपनी जे मुळात GTA गेम्स काढतात त्यांचा एकतर ट्रॅक रेकॉर्ड आहे की ते प्रचंड सक्सेसफुल त्यांनी गेम्स आजपर्यंत काढलेले आहेत. आणि त्या स्केलचा गेम काढायला तेवढा वेळ मुळात लागतो. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना की अरे एक गेम याला 10 वर्ष का लागतात, असं नाहीये. दे आर ऍक्टिव्हली वर्किंग ऑन दॅट गेम. आणि तुम्ही जर का बघितलं असेल तर मुळात GTA लोकांना का आवडतो, तर देर आर 3 पॉइंटर्स. फर्स्ट इज द फ्रीडम दॅट यू गेट इन द गेम, की बंदुकी घ्या, गाड्या घ्या, बास्केटबॉल खेळा, काय वाटेल ते करू शकता तुम्ही. सेकंडली, मला लॅम्बॉर्गिनी गाडी आवडते. मला लॅम्बॉर्गिनी घरात विकत घेता येणार नाही. ओके, पण मला लॅम्बॉर्गिनी GTA मध्ये नक्की विकत घेता येऊ शकते आणि मला ते फिरवता येऊ शकते. ते फ्रीडम मला मिळतं. आणि थर्डली, विमान चालवणे असेल, की आता मी पायलट नाहीये. सो बेसिकली तुला खऱ्या जगात ज्या गोष्टी करता येऊ शकत नाही ते तुला सगळं GTA अलाउ करतो तिकडे येऊन करायला. आणि सगळं इतकं रिअलिस्टिक चाललेलं असतं की तुला असं कुठेही वाटत नाही की अरे मी काहीतरी टाइमपास करतोय कुठेतरी. नाही, दिस इज माय लाईफ, आय एम लिव्हिंग दॅट कॅरेक्टर, हे असतं.
आणि ही जी क्रेज आहे ना ही मुळात त्याचीच आहे की अरे GTA आला की पहिलं मी काय करणार, गाडी घेऊन अख्खं शहर फिरणार. हा जो फ्रीडम आहे ना, हा जो गेम ऑफर करतो. आणि द थिंग इज की तुम्ही हे सगळं करताना देर आर एन नंबर ऑफ थिंग्स हॅपनिंग. मेन मिशन चाललेले असतात, कोणीतरी एक चोर काहीतरी पाकिट मारून पळत असतो, तुम्ही त्याला पकडायचं असतं. हे जे बीट्स आहेत ना हे त्या गेमला इंटरेस्टिंग करतं. आणि मग नंतर यू हॅव सीन वॉन्टेड लेवल असतं गेममध्ये की जिकडे 3 स्टार 4 स्टार झाले की पोलीस मागे लागतात, टँकर येतात, हेलिकॉप्टर येतात की तुला त्यांच्यापासून पळायचं असतं. आता हे कधी करणार आहे मी? बरोबर. त्यामुळे हे सगळं करता येतं, म्हणून तो गेम मला तेवढा हिट आहे. आणि वेळ का लागतोय तर बेसिकली आपण गेम खेळताना आपल्याला वाटतं की अरे जमलं रे, मिशन पास केलं. हे एवढं स्मूथली चाललेलं आहे कारण बॅकएंडला प्रचंड सिस्टीम्स कॉम्प्लेक्स काम करत असतात. म्हणजे मगाशी इनफॅक्ट मी एकांशी बोलत होतो की GTA मध्ये त्यांची ट्रॅफिक सिस्टीम आहे, ठीक आहे, जिकडे ट्रॅफिक गेम मधला चाललेला असतो. आता ती ट्रॅफिक सिस्टीम ही कम्प्लिटली अडॅप्ट होत असते तुमच्या ऍक्शन्स प्रमाणे. म्हणजे असं कुठेही होत नाही की माझं एक मेन मिशन चाललंय जिकडे मला काय एका बाईकवरती कोणाला तरी चेस करायचंय आणि ट्रॅफिक सगळा मध्ये येतोय, सिग्नल्स लागतात, म्हणणार माझं मिशन डिले होतं. हे होत नाही. त्या एरियामध्ये ट्रॅफिक नसतो त्यावेळेला, कारण द गेम नोज दॅट ओके दिस गाय इज डुईंग दिस मिशन आणि ही इज गोइंग टू फॉलो दिस रोड, सो ट्रॅफिक शुड नॉट बी देअर. ही सिस्टीम आहे. ही सिस्टीम ऑन द गो अडॅप्ट होत असते की जिथे गेम एक्सपिरियन्स तुमचा चांगला चालत राहतो बेसिकली. त्यामुळे इतक्या कॉम्प्लेक्स सिस्टीम्स असतात की त्या नीट चालणे आणि गेम क्रॅश न होणे त्याच्याकरता एवढा वेळ लागतो. सर आपण गेमिंग बद्दल बोलतोय, म्हणजे आता मला असं वाटतं की सगळेजण जे करिअर करतायत तसं मला करिअर नाही करायचंय. मला काहीतरी ऑड करिअर करायचंय, ऑड इन द सेन्स काहीतरी वेगळं करायचंय. आणि आता आपण AI बघतोय, AI तर भरपूर AI मध्ये जॉब्स जात आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी येऊन लोकांना नवीन जॉब्सही मिळतात. तर मग सध्या गेमिंग मध्ये आपण जॉब करू शकतो का, त्यातून पैसा मिळू शकतो का? मी एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारते की मला ऑड करिअर करायचं असेल तर घरातल्यांचा एक सल्ला असतो की प्रवाहाविरुद्ध काही करायला जाऊ नका, जे असेल ते करा, पैसे कमवा, नीट निवांत राहा. तर मग मला जेव्हा असं गेमिंग मध्ये वगैरे करिअर करायचं असतं तर बऱ्याच पालकांचं म्हणणं असं असतं की नको, रिस्क घे. आणि आता सध्या असा काळही नाहीये की मी रिस्क घेऊ शकते गेमिंग मध्ये किंवा कुणीही गेमिंग करणारी. तर AIच्या काळात गेमिंग मध्ये करिअर होऊ शकतं का, त्यातून भरपूर किंवा मनासारखा पैसा मिळू शकतो का? सी करिअर नक्की होऊ शकतं, कारण आपण म्हणाल तसं की AI मुळे डेफिनेटली जॉब जातात, विच इज व्हेरी सॅड, पण जॉब नवीन तयार होतात सुद्धा. ओके. आणि सेकंडली आता इंडियात गेमिंग खूप वेगळ्या लेवलला जाणार आहे त्याच्या पुढे सुद्धा. म्हणजे जे एकेकाळी अमेरिकेत फक्त रिस्ट्रिक्टेड होतं किंवा युरोपमध्ये फक्त गेमिंग होतं, त्यामुळे तिकडेच खूप कंपन्या आहेत सगळ्या, तसं आता होणार नाही. इंडियात खूप बूमिंग होणार आहे करिअर. आणि तसे आता कॉलेजेसमध्ये कोर्सेस पण तयार होत आहेत सिलेबसमध्ये तुमच्या, की तुम्ही गेम रेडी असता बेसिकली बाय द एंड ऑफ युअर ग्रॅज्युएशन. ओके. त्यामुळे करिअर नक्की होऊ शकतं. आणि AIचं काय सांगतं तुला, AIचा वापर आता बऱ्यापैकी केला जातो कुठलाही जॉब रोलमध्ये असल्यावरती, पण AIच्या वापरामुळे गोष्टी खूप स्पीडअप होतात. फॉर एक्झाम्पल एखादी कन्सेप्ट आर्ट जो प्रकार असतो गेममध्ये, राईट, जो बेसिकली एखादा कन्सेप्ट आर्टिस्ट चित्र काढून दाखवतो डिरेक्टरना किंवा गेमच्या टीमला की आपला गेम साधारण असा दिसेल. ओके. आता ही खूप इटरेटिव्ह प्रोसेस आहे. मी एक चित्र काढलं, फीडबॅक आला, परत चित्र काढा, मग एक म्हणेल की अरे यार मला कलर स्कीम नाही आवडली, सगळं खूप व्हायलंट रेडिश दिसतंय, बदल, परत वेळ गेला. आता ह्या वेळेमध्ये जोपर्यंत हे फायनलाइज होत नाही, जोपर्यंत ह्याला गो मिळत नाही, तोपर्यंत पुढचं प्रोडक्शन चालू होत नाही. सो AI मध्ये ही जी प्रोसेस आहे ही आता शॉर्ट झाली आहे. AI मुळे जो एरवी आठवडाभर लागणारं काम आहे ते आता 3 दिवसात होतं. म्हणल्यावरती प्रोडक्शन कॉस्ट जी मे बी 5 वर्षांची असेल ती तर 3 वर्षांवरती येईल, कारण कट डाऊन होतात प्रोसेसेस, की कन्सेप्ट आर्ट पटकन फायनल झालं, इटरेशन झालं, आर्टिस्ट इज रेडी, प्रोडक्शनमध्ये गेम जाऊ दे, असं आहे थोडंसं ते. त्यामुळे जॉब जसे गेलेत तसे वाढणार सुद्धा आहेत. पण माझा असा सल्ला राहील की यू हॅव टू बी नाव वेल वर्स विथ द ऍक्च्युअल AI टूल, की मला काय प्रॉम्प्ट देऊन मला काय आउटपुट हवा आहे हे मला कळलं पाहिजे. आणि लेट्स से दॅट इफ AI गोज रॉंग, जे अगदीच होऊ शकतं, यू शुड बी वेल इन्फॉर्म्ड वेअर टू इंटरफिअर अँड करेक्ट दोज थिंग्स. आता असं होऊ शकतं की मी एक प्रॉम्प्ट दिला AIला, मला इमेज जनरेट होऊन आलेली आहे, पण दिस इज नॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट.
मी परत प्रॉम्प्ट दिला, आता एआय चुकायला लागलेला आहे, बिकॉज नाव द सिस्टम इज गोइंग हे वायर. नाव दिस इज वेअर आय इंटरफिअर. आय टेक दॅट पार्ट, आय रिकरेक्ट इट ऑन माय एंड युझिंग माय हँड अँड प्रेझेंट इट टू द डिरेक्टर. दिस इज कोलॅबोरेशन बिटवीन मी अँड एआय. कारण एआय हॅज इज ओन लिमिटेशन्स, हे आहेच. तुम्ही किती कॉम्प्युटेशन पॉवर आणा, काही करा, काही काही गोष्टी नाही सॉल्व्ह होऊ शकत. कारण सी, तुम्ही जेव्हा एआयला प्रॉम्प्ट देता किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, एआय हा खूप लिनियर डिरेक्शन मध्ये जातो. तुमच्या डोक्यात ज्या 4 थॉट प्रोसेसेस असतात की अरे एक मिनिट, मला हिने हे सांगितलं होतं या आर्ट बद्दल, त्यांनी हे सांगितलं होतं, त्यांनी हे सांगितलं होतं आणि मी हे वाचलं होतं, ही थॉट प्रोसेस एआय मध्ये नाहीये. ही तुमच्या डोक्यात नाही येऊ शकते. त्यामुळे हे जे करेक्शन आहे हे तुम्हीच करू शकता, हे करेक्शन नाही करू शकत. त्यामुळे जॉब्स डेफिनेटली आहेत, पैसेही नक्की कमवता येतील आणि इंडियात आता हे फील्ड खूप ग्रो होणार आहे. त्यामुळे ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल, डेफिनेटली गो फॉर इट. पण आता मी ठरवलं की मला जर, किंवा इतर जी मुलं ठरवतात, मुली ठरवतात गेमिंगमध्ये करिअर करायचंय, तर गेमिंगमध्ये करिअर करायचं ठरवलं, जॉब मिळाला, तर भारतात तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत का, की भारत सोडून बाहेर जावं लागेल? काय म्हणजे कसं? आय अंडरस्टँड. हे मागचे 10 वर्ष असं आधी नक्कीच होतं की बाहेर सगळ्या कंपन्या होत्या. पण खूप लोकांना माहित नाहीये बाय द वे की इंडियात जी लोक बसतात, गेम डेव्हलपर्स असतील, प्रोग्रॅमर असतील, आर्टिस्ट असतील, हे लोक बाहेरच्या कंपन्या आउटसोर्स करतात बेसिकली. पण यात होतं काय की बिकॉज दॅट पेरेंट कंपनीचं ऑफिस इंडियामध्ये नाहीये, त्या लोकांची नावं कुठे दिसत नाहीत किंवा त्या लोकांचा थोडा गाजावाजा होत नाही. तुम्ही आता मध्ये बघितलं असेल तर आपले जे मोठे पिक्चर येतात, कुंग फू पांडा वगैरे वगैरे, इफ यू स्क्रोल थ्रू द क्रेडिट्स, भरपूर इंडियन नावं दिसायला लागतात. आणि नावं कुठली आहेत? बँगलोर मधली, टेक्निकल इंडिया, तिकडची नावं आहेत सगळी. त्यामुळे जॉब्स नक्की आहेत आपल्या इकडे, आउटसोर्सिंग करतात कंपन्या. आणि आता फॉर्च्युनेटली आता इंडियात पण खूप कंपन्या मुळात स्टार्टअप तयार होत आहेत जे गेम्सवरती काम करणार आहेत. आणि अँबिशन खूप ग्रेट आहे सगळ्यांचं. आणि डेफिनेटली सी, जेव्हा 10 कंपन्या तयार होतात तेव्हा त्यातले 5 गेमवर येतात आणि त्यातले 3 गेम चालतात, राईट? असा रेशो असतो साधारणतः. पण ॲटलिस्ट आता दॅट हॅज स्टार्टेड समवेअर, जे आधी पूर्णच अंधार होता. त्यामुळे आता जो कोण करिअर करेल त्याला डेफिनेटली अपॉर्च्युनिटी नक्की मिळेल, इदर इन इंडियन स्टार्टअप ऑर कंपनी दॅट इज अब्रॉड, पण तुम्हाला इथनं काम करता येते. मी क्युरियोसिटी म्हणून प्रश्न विचारते. आता मला अचानक तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की आपण एआय बद्दल बोलत होतो की एआयच्या काळात गेमिंगमध्ये करिअर करावं का, तर ले ऑफ होत आहेत, बरोबर? गेमिंगमध्ये सुद्धा असे कुठले करिअर आहेत ज्याच्यामध्ये ले ऑफ होऊ शकते, ते सोडून तुम्ही आता ह्या दृष्टीने करिअर करू शकता, असं काही आहे का? म्हणजे सी, मध्ये एनव्हिडियाचा जो सीईओ आहे त्यांनी हे सांगितलं होतं की एक 20 वर्ष आधी तो स्वतःहून सांगायचा की लर्न प्रोग्रामिंग, लर्न सी वगैरे वगैरे फॉर जीपीयू कम्प्युटिंग वगैरे वगैरे. आता तोच म्हणतो डू नॉट लर्न प्रोग्रामिंग. पण प्रोग्रामिंग इज दॅट वन फील्ड जे इट इज ॲट मॅक्सिमम स्टेक. कारण जो कोड लिहायला मला दिवसभर लागतो तो कोड एआय 2 मिनिटात करून देतो मला. अगेन ॲज अ सेड की तो कोड ऑप्टिमाइज आहे की नाही त्याचा डिफरंट टॉपिक. तो कोड मला ऑप्टिमाइज मला करायला लागेल. पण मुळात एवढा मानाचा कोड हा जर का मला 2 मिनिटात मिळत असेल तर वाय डू आय नीड यू फॉर लॉंग टर्म पर्पज, असं थोडंसं होतं, राईट? त्यामुळे आय थिंक प्रोग्रामर जॉब जे आहेत ते थोडेसे ॲट स्टेक असू शकतात ॲट दिस पॉईंट. अदरवाईज ऑनेस्टली सांगायचं झालं ना तर तसा प्रत्येक जॉब ॲट स्टेक आहे. ओके, जिकडे थिंकिंग येतं आणि इम्प्लिमेंटेशन येतं तो जॉब ॲट स्टेक आहे. अनलेस यू आर अ कुली, जिकडे मला प्लॅटफॉर्मवरती जाऊन गोष्टी उचलायच्या आहेत, तो जॉब अजून ॲट स्टेक नाही युझिंग एआय. बरोबर. अजून एक प्रश्न की एआय ह्या गेमिंग मध्ये कसा एआयचा वापर केला जातोय गेमिंग करिअर मध्ये? 2 गोष्टी आहेत. एआय एकतर एक एआय असतो जो गेम मधला एआय असतो, जो बेसिकली गेम मधला एनिमी असतो. ओके, आणि दुसरं तो म्हणते असतं एआय टूल असतं की जे गेम डेव्हलपमेंट मध्ये आपण वापरतो. तर बेसिकली आता होणार काय की येणाऱ्या गेम्समध्ये प्रोबॅबली मोर स्मार्टर एआय ऑर रादर मोर स्मार्टर एनिमी, मोर रिफाइंड गेम मिशन्स, ऑब्जेक्टिव्स हे होऊ शकतात. कारण आता कसं होणार आहे की एआय जर का वापरला गेलेला असेल गेममध्ये तर एआय तुझ्या ॲक्शन्सना अडॅप्ट होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गेम खेळायला बसलोय, राईट? मी ह्या भिंतीच्या मागनं गोळ्या घालतोय कोणाला तरी, तो एनिमी आज मेला. ओके, नेक्स्ट टाइम मी जेव्हा तीच लेवल परत खेळीन, आता तो एनिमी अडॅप्ट होणार आहे माझ्या ॲक्शनला लास्ट टाइम. सो आता तो तिकडे जाणारच नाही, मुळात तो माझ्या मागून मला मारेल, असं होऊ शकतं. इथे एआय अडॅप्ट होतोय.
आणि AI टूल्स कसे वापरतील लोक, तर मी सांगितलं तसं कन्सेप्ट आर्टची प्रोसेस शॉर्टन करायला किंवा ब्रेन स्टॉर्मिंग करता जस्ट आयडिया जनरेट करायला. आता मी सोलो डेव्हलपर आहे, समजा माझी एकट्याची स्वतःची कंपनी आणि मी एकटाच आत्ता आहे कंपनीमध्ये. मला लोक हवीत, पण आता माझ्याकडे फंडिंग लोक हायर करायला फॉर ब्रेन स्टॉर्मिंग. मी काय करणार आहे, AI मध्ये टाकणार की हे बघ हा टॉपिक आहे, गिव्ह मी 100 आयडियाज, लेट्स डू ब्रेन स्टॉर्मिंग. की त्यातनं ऍटलीस्ट मला स्टार्टिंग पॉईंट तरी कळेल की ठीक आहे आता मी 100 लोकांना तर बोलू शकत नाही स्टुडिओमध्ये, ऍटलीस्ट आय स्टार्ट विथ दिस आयडिया अँड देन आय हायर पीपल टू रिफाईन दॅट आयडिया. असं होऊ शकतं. असं प्रॉब्ली पुढे जाईल गेम्स ओव्हरऑल. ओके. आणि थर्ड वन माइट बी ग्राफिकली गेम्स खूप पॉवरफुल होणार आहेत आता. म्हणजे मी म्हणतो ना की रिअलिझम हेच गेम असणार आहे आता बेसिकली. म्हणजे आधी आपण म्हणायचो की अरे खोटं वाटतंय गेम मध्ये थोडंसं, म्हणजे माझ्याकडे जर का चांगला जीपीयू असेल तर प्रॉब्ली मला रिअलिस्टिकली दिसतील त्या गोष्टी, पण बाकी मला खोटं वाटतंय. आता तसं होणार नाही, कारण आता AI तुमचा गेम अपस्केल करणार आहे. AI तुमचे टेक्स्चर्स अपस्केल करणार आहे, खूप डिटेल टेक्स्चर्स क्रिएट करणार आहे की अजून रिअलिस्टिक गेम दिसायला लागेल. प्रॉब्ली फिजिक्स अजून खूप स्ट्रॉंग होतील. म्हणजे मी पाण्यात जर का पाय बुडवला गेममध्ये तर एक्झॅक्ट तशाच वेव्स पाण्यात क्रिएट होतील जसं मी पाय बुडवलेला आहे. तसंच पाण्याचा शेप राहील, टाईड्स येतील, असं काय काय होऊ शकतं. अच्छा. आणि आता आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर बरीच मुलं म्हणतील की आम्हाला आता हे सरांनी सांगितलंय म्हणजे गेमिंग मध्ये करिअर होऊ शकतं. बरोबर. मुलांनी तर ठरवलंय, मुलींनी ठरवलंय काहीतरी ऑड करिअर गेमिंग मध्ये करिअर करायचं. पण आता तुम्ही पालकांच्या दृष्टीने जर मी एखादा प्रश्न विचारला की पालकांना कसं कळणार की माझ्या मुलामध्ये खरंच हे गेमिंगचं टॅलेंट आहे, तर त्यासाठी अशी काही कौशल्य मुलांमध्ये असतात का जी तुम्ही ओळखली पाहिजेत, पालकांनी ओळखली पाहिजेत? हे खूप मोठा टॉपिक आहे आणि आय थिंक खूप गोष्टी व्हेरी होतात फ्रॉम पर्सन टू पर्सन. पण एक मी सांगायला मला आवडेल की त्याला जर का गेम खेळायला आवडत असेल ना, तर एवढं लक्षात ठेवा की त्याला काहीतरी लॉजिकल गोष्टी करायला आवडतात. कारण गेम इज एव्हरीथिंग अबाउट प्रॉब्लेम सॉल्विंग. मग तो कुठलाही थुरकट गेम असेल, इट इज ऑलवेज यू हॅव टू सॉल्व्ह समथिंग. ठीक आहे. त्यामुळे तिथे जर का त्याचं इन्क्लिनेशन असेल तर यू कॅन डेफिनेटली टॉक टू हिम की हे बघ हे तुला करायला आवडतंय, ह्यात तुला मजा येते, हे तुला बनवायला आवडेल का, हे त्याला तोंडावर विचारायचं मुलांना. अर्थात लहान वयात मुलं म्हणतील हो मला आवडेल बाबा, आई अरे क्या बात आहे, करूनच दाखवेन बघ आता. पण तोच जर का ऑब्जेक्टिव्ह जर का लॉंग टर्म पर्यंत राहिलं, नाही तर आपण म्हणणार की मला 4थीत वाटायचं पायलट व्हावं, 8वीत वाटलं डॉक्टर व्हावं, 10वीत वाटलं आर्मीत जावं, हे चेंज होत राहतं. हे तसंच होणार आहे. पण तो जर का मुलगा गेम खेळत राहिला ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स तर डेफिनेटली त्याला त्यात इन्क्लिनेशन आहे आणि तो त्यात करिअर करू शकतो. कारण आपण बरेचदा ऐकतो ना की अरे यार 10वीपर्यंत खूप गेम खेळलो, आता गेम खेळायला वेळच मिळत नाही. म्हणजे तुला तेवढा आवड नाहीये गेमची, कारण तुझी प्रायोरिटीज मुळात गेम नाहीये, विच इज ओके, विच इज कम्प्लिटली ऑल राईट. पण मग तुझं करिअर त्यात होईल असं नाही. म्हणजे जे माझं झालं की मी 5वीत का 7वीत मी गेम खेळायला सुरुवात केली साधारणतः, बरा कम्प्युटर आमच्या घरी आल्यावरती, आणि मी गेम खेळत राहिलो फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत. म्हणजे मला आई झापायची की अरे काय कॉलेजला जात नाही, बंक मारून घरी गेम काय खेळत बसतो. मग तेव्हा असं झालं की अरे आपल्याला हेच आवडतंय आणि हे मी लॉंग टर्म करू शकतो. कारण हे बघ एखादी गोष्ट लॉंग टर्म बोर होऊ शकते. म्हणजे मी 20 वर्ष एखादा स्विमिंग करतोय, मला आता बोर झालं स्विमिंग, असं होऊ शकतं. पण जी गोष्ट तुम्हाला बोर होत नाहीये, डेफिनेटली गो फॉर इट. इट कॅन बी युअर करिअर. ओके. आता GTA 6 तर येतोय नोव्हेंबरमध्ये फायनली. हा, म्हणूया. पण हो येईल तर समाधानासाठी सगळ्यांच्या येईल. पण असे कुठले गेम आहेत का जे भविष्यात येणार आहेत आणि त्यात करिअर होऊ शकतं? असे गेम खूप आहेत ऑनेस्टली. आणि म्हणजे मी म्हणलो तसं की गेम्स खूप व्हेरी होणार आहेत. म्हणजे सिम्युलेशन गेम्स असणार आहेत, नॉर्मल फन गेम्स असणार आहेत GTA सारखे. देन देर आर एज्युकेशनल गेम्स ॲज वेल, राईट. म्हणजे ज्यांना करिअरच करायचं ना गेम्समध्ये, त्यांनी खूप पर्स्पेक्टिव्ह तुमचा ओपन ठेवा. तुला मी एक सोपं एक्झाम्पल देतो. आपण आता आजकाल गाड्या घ्यायला जातो 4 व्हीलर, राईट. आधी तुला आठवत असेल तर ती गाडीची तुला टेस्ट ड्राईव्ह मिळायची. आता बरेचदा तसं होत नाही. आता तू त्या सिम्युलेशनमध्ये असते, तुझ्यासमोर डॅशबोर्ड असतो आणि तुला स्टिअरिंग व्हील दिलेलं असतं आणि इट्स अ गेम. त्यातून तुला कळतं की अरे किती टर्निंग आहे, काय पॉवर आहे वगैरे वगैरे. आता हा पण एक गेमच आहे. त्यामुळे तुमचं जर का ब्रॉड माइंडेडनेस तुम्ही जर का असाल तर मला यातलं काहीही करता येऊ शकतं. ओके. त्यामुळे असं आपण एक गेम पकडून चालू शकत नाही की अरे हा गेम आहे तर मी ह्याच्यात करिअर करतो. नाही, देर आर एन नंबर ऑफ थिंग्स दॅट कॅन बी गेमिफाईड नाव. आणि आता एक शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न की मुद्दा असा आहे की गेम्स तर भरपूर आहेत, मुलं भरपूर गेम्स खेळतात, पण असे मला काही गेम सांगा जे मुलांनी खेळलेच पाहिजेत.
आणि त्यातून शिकण्यासारखं आहे. ओके, हे बघ, कुठलाही गेम कधीच वाईट नसतो. एखादा गेम, प्रत्येक गेममधनं काही ना काहीतरी नक्की शिकता येऊ शकतं. ओके, तरी माझा एक जो फेवरेट आहे, जो मी प्रत्येकाला सांगेन खेळायला, आणि जो गेम असा आहे की जो तुम्हाला एरवी सुद्धा तुमची एक बेसिक मेंटॅलिटी डेव्हलप करतो फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. इट कुड बी युअर रिअल लाईफ प्रॉब्लेम्स, गर्लफ्रेंड प्रॉब्लेम्स, फायनान्शियल प्रॉब्लेम्स, एनिथिंग. अनब्लॉक मी नावाचा एक गेम आहे. मोबाईलवरती गेम येतो, अगदी साधा गेम आहे, पण जसा तो गेम तुम्ही पुढे पुढे जात तो गेम टफ व्हायला लागतो. आणि आपला एक ना बेसिक एक ॲटिट्यूड आपला बिल्ड होतो तो गेम खेळून खेळून, की अरे जमत कसं नाही, ट्राय करतो, थांब, परत ट्राय करतो, परत फेल झालो का परत ट्राय करतो. हा जो ॲटिट्यूड आहे ना, हा त्यातनं येतो. त्यामुळे असं आहे. आणि दुसरं मी म्हणेन, जस्ट प्ले एनी गेम ॲज लॉंग एज यू फाइंड देम फन. तर माझे फॅन फेवरेट आहेत ते गॉड ऑफ वॉर गेम्स आहेत, NFS मोस्ट वॉन्टेड गेम आहे, त्यानंतर ब्लर नावाचा एक गेम आहे जो तुम्ही डेफिनेटली ट्राय करा खेळायला. आणि अर्थात ज्या गेम्सवर मी काम केलंय, Assassin's Creed वगैरे, हे तर तुम्ही गेम डेफिनेटली खेळाच, कारण त्यातनं तुम्हाला खूप गोष्टी हिस्टॉरिकल शिकायला मिळतात, जे तुम्हाला मे बी पुस्तक नाही शिकवणार आज. मी असं असतं ना की एखादी गोष्ट मी वाचून शिकण्यापेक्षा मी ती बघून शिकेन. इथे गेम्स नक्की तुम्हाला उपयोगी येऊ शकतात. आणि सर, आता जाता जाता एक सल्ला, जे गेम्स खेळतात तर त्यांना तुम्ही एक छान असा कान मंत्र आपण म्हणूया, काय द्याल? कान मंत्र म्हणजे गेम भरपूर खेळा आणि फक्त आयुष्याचा गेम होऊ देऊ नका. वा, क्या बात आहे. तर तुमची मुलं गेम्स खेळतायत आणि तुमची मुलं गेम खेळून टाइमपास करतायत, वेळ वाया घालवतायत, पण दुसरीकडं त्यांना करिअरही करायचं आहे असं ही तुमची मुलं म्हणत असतील, तुम्हाला गेमिंग बद्दल काही प्रॉब्लेम्स असतील, तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे इंटरव्ह्यू, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ऑड इव्हन वरून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यामुळं ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.